नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब गोरडे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं एस-बी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना कल्पना आहे, की अ, 2026 मध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा पण होणार आहे. आता सध्या 11 फेब्रुवारीपासून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांची मैदानी चाचणीला पण सुरुवात होणार आहे. आता लेखी परीक्षा जी होईल, त्या परीक्षेला समोर ठेवून 2024 मध्ये झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अ, लेखी परीक्षा होती. त्या लेखी परीक्षांमधले पी-वाय-क्यू त्यामधले गणिताचे जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नपत्रिकेतले, त्याचे सोल्युशनची एक सीरीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या 2026च्या लेखी परीक्षा पोलीस भरतीमध्ये होईल. त्यापैकी आज जो काही व्हिडिओ आहे आपला, पहिला व्हिडिओ आहे. त्यामध्ये नवी मुंबई पोलीस भरतीचा 2024 मध्ये झालेला जो पेपर आहे, त्यातल्या गणिताच्या प्रश्नाचे सोल्युशन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाकडे वळूया. त्यापैकी पहिला प्रश्न बघा परीक्षेत आलेला. एका बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेमध्ये 6 खेळाडू एका बुद्धिबळ खेळाच्या स्पर्धेमध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच सामना खेळणार आहे. तर स्पर्धेत एकूण किती सामने खेळले जातील? असा प्रश्न आपल्याला विचारला. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, हे झालं सामन्याबद्दल. स्टेजवरती एवढे-एवढे नेते उभे आहेत. 10 नेते आहेत. त्यापैकी ते एकदाच एकमेकांशी हस्तांदोलन करतायत. तर एकूण किती हस्तांदोलन होतील? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारले जातील, तेव्हा एकूण किती व्यक्ती आहेत त्या स्टेजवरती किंवा त्या स्पर्धेत किती लोकं भाग घेतात हे बघायचं. 6 लोकं भाग घेतले, मग ती संख्या लिहून घ्या 6. त्याला गुणिले त्यापेक्षा एक संख्या कमी करा. म्हणजे 1 कमी केलं 6 मधनं तर 5 राहील आणि भागिले 2 हे जर याचं सोल्युशन म्हणजेच काय आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग 2 ने 6 ला भाग दिला. बे एक बे, बे त्रिक 6. 3 गुणिले 5 बरोबर किती? तर 15. म्हणजे त्या स्पर्धेत एकूण किती सामने होतील? तर एकूण 15 सामने होतील. त्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पर्याय क्रमांक बी हे प्रश्नाचं राइट आन्सर. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न काय दिलेला आहे, की एचा वर्ग अधिक बीचा वर्ग सॉरी 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग डॅश 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 कुठपर्यंत? तर 27 चा वर्गापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच काय 1 पासून ते 27 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारली. जेव्हा पण तुम्हाला असा प्रश्न विचारला, तेव्हा सर्वात शेवटची संख्या कुठली आहे ते बघायचं. शेवटची संख्या कुठली आहे? तर 27. मग 27 म्हणजेच एन-व्ही किंवा शेवटची संख्या. तिला लिहून घ्या 27. त्यानंतर गुणिले त्याच्या पुढची क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या कोणती असणार आहे? 28. 27 त्यानंतर लगेच पुढची येणारी संख्या ती घ्यायची गुणाकारात 28 आणि त्यापुढे तुम्हाला काय करायचंय, की या दोघांची बेरीज 27 अधिक 28 यांची बेरीज किती होईल? 55. मग 55 लिहिले आणि भागाकारात नेहमी 6 घ्यायची. त्याचा हा फॉर्म्युलाच आहे. पण हे सोपं लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. काय करायचं? शेवटची संख्या 27 गुणिले त्या पुढची संख्या लगेच क्रमाने येणारी कोणती असणार? 28 आणि यांच्या दोघांची बेरीज 55. भागिले किती? 6. हे सोडवा. बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे, बे चोक 8, 3 एक 3, 3 नव 27. अंशात काय शिल्लक राहिलं? 9 गुणिले 14 गुणिले 55. आता या ठिकाणी 14 गुणिले 55 यांचा गुणाकार करा. 9 गुणिले 14 गुणिले 55. 14 एक 14, 14 पंचे 70. आजचे किती येतील? 7. 14 एक 14, 14 पंचे 70 आणि 7 77. म्हणजे 9 गुणिले आता 770 चा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. मग 9 0 0, 9 7 63. आजचे आले 6. 9 7 63 आणि 6 किती? 69. 6930 म्हणजेच 1 पासून ते 27 पर्यंतच्या सर्व संख्यांच्या वर्गांची बेरीज किती येईल? 6930 एवढी आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सोडवायचा आहे. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राइट आन्सर. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया मित्रांनो. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? प्रश्न अगदी सोपा आहे. कोणती मूळ संख्या नाही? मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला फक्त 1 व स्वतःनेच भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. 2 पेक्षा जास्त संख्याने जर भाग जात असेल, तर ती मूळ संख्या असेल का? नाही. ती असेल संयुक्त संख्या. मग इथे बघा 71 आहे. 71 मध्ये
कोणकोणत्या संख्येने भाग जाईल तर 1 ने आणि 71 ने. म्हणजे ही काय झाली मूळ संख्या. हिला तिसऱ्या संख्येने भाग जात नाही. 73 ला 1 आणि 73 या दोनच संख्यांनी भाग जातो. 79 ला कितीने भाग जाईल तर 1 ने आणि 79 या दोनच संख्येने. मात्र 77 ही जी संख्या आहे तिला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. कोणकोणत्या तर लक्षात घ्या. 1 ने भाग जातो 77 ला, 7 नेही भाग जातो, त्यानंतर 11 नेही भाग जातो आणि 77 नेही भाग जातो. म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल तर ती मूळ संख्या असेल का नाही तिला संयुक्त संख्या म्हणतात. मग इथं काय विचारलं खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाहीये एवढंच विचारलं तर मूळ संख्या कोणती नाहीये 77 ही मूळ संख्या नाहीये. प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? आता अवास्तव संख्या म्हणजे काय हे समजून घ्या. त्याच्यासोबत आपल्याला बघावं लागेल वास्तव संख्या. वास्तव आणि अवास्तव हे संख्यांचे 2 प्रकार पडतात. ज्या संख्याचा आपल्याला गणितीय स्वरूप अंकगणित संख्यांचा वापर करून किंवा कॅल्क्युलेटरचा लॉग टेबलचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचता येते त्यांना आपल्याला आपण त्यांना म्हणतो वास्तव संख्या. आणि ज्यांच्या उत्तरापर्यंत किंवा ज्या संख्यांचं उत्तरच आपल्याला काढता येत नाही कॅल्क्युलेटर किंवा लॉग टेबल किंवा संख्येचा वापर करून उत्तर काढता येत नाही उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही अशा संख्यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. जनरली या संख्या ज्या असतात त्या शक्यतो वर्गमुळात किंवा घनमुळात मायनस स्वरूपात ऋण स्वरूपात असतात त्यांना आपण अवास्तव संख्या असे म्हणतो. त्यांचं उत्तर आपल्याला काढताच येत नाही. आता इथं 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये कुठल्या कुठल्या वर्गमुळात 512 याचा कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे ही उत्तर निघतंय कॅल्क्युलेटरचा वापर म्हणजे ही अवास्तव संख्या नाही तर वास्तव संख्या आहे. वर्गमुळात 27/0 याचंही उत्तर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने जर तुम्ही काढलं तर त्याचं उत्तर तुम्हाला निघतंय. इथे तिसरा जो पर्याय आहे तो पर्याय मात्र वर्गमुळात -25 ऋण 25 आहे. याचं उत्तर कॅल्क्युलेटर, लॉग टेबल किंवा संख्येचा वापर करून तुम्हाला काढता येत नाही. तर त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. वर्गमुळात 7 याचं जरी तुम्ही वर्गमूळ काढायचं कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तर 2 पॉइंट समथिंग काहीतरी 2.128 असं काहीतरी उत्तर त्याचं निघतं. मग बाकीच्या सर्व संख्यांचं उत्तर निघतं. फक्त ही जी संख्या आहे वर्गमुळात -25 याचं उत्तर लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सुद्धा निघत नाही म्हणून तिला अवास्तव संख्या म्हणतात. या जनरली वर्गमुळात मायनस संख्या असतात -16 किंवा घनमुळात -27 या ज्या पद्धतीच्या संख्या आहेत या संख्यांना अवास्तव संख्या असं म्हणतात. मग पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 हे बॉडमासच्या रूलनुसार प्रश्न आहे. बघा तुम्हाला सर्वात अगोदरचा ब्रॅकेट या ठिकाणी सोडवावं लागेल. मग इथं सर्वात अगोदरचा शेवटचा ब्रॅकेट काय असणार आहे आतला तर 107 वजा काय आहे 124. आता प्लस 107 वजा 124 यांची काय होणार आहे वजाबाकी पण मोठ्या संख्येचं साईन लागेल. 124 मधून 107 गेले तर किती उरतील तर 17. इथे किती उरणार आहे 17 उरले पण मायनस बरोबर पण कंसाच्या बाहेर काय आहे कंसाच्या बाहेर आहे मायनसचं साईन आणि या कंसात काय असणार आहे 25. कंसाच्या बाहेर जेव्हा जेव्हा मायनसचं साईन असेल तेव्हा आतमध्ये जे काही कंस आतमधल्या संख्येला जे काही साईन असेल प्लस असेल तर मायनस होतं मायनस असेल तर प्लस होतं. इथे मायनस आहे म्हणून हे साईन हे पण मायनस आहे तर इथं काय होईल प्लस होईल म्हणजे 25 अधिक इथे काय होणार आहे 17 या दोघांची बेरीज किती येईल तर 42. आता हे झालं इथपर्यंतच मग इथं याची बेरीज आली आहे 42 त्याच्या अगोदर काय आहे तर प्लस आणि त्याच्या आधी -108 आता हे -108 प्लस 42 यांच्यामध्ये काय होईल साईन डिफरंट आहे म्हणजे विरोधी तर एकाचं प्लस आहे एकाच मायनस आहे म्हणजे साहजिक वजाबाकी होईल मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली जाईल आणि मोठ्या संख्येचं साईन. मग 108 मधून जर 42 वजा केले तर काय उत्तर येणार आहे तर -66 एवढं उत्तर येईल. -66 इथपर्यंत सुटलं या इथपर्यंत. आता इथे काय राहिलं +25 आतमध्ये कंसामध्ये काय -66 बाहेर प्लसचं साईन आहे त्याने आतमधलं साईन बदलत नाही. मायनसचं असेल तर मात्र आतमधले कंसातलं साईन प्लसचं मायनस मायनसचं प्लस होतं. मग इथे मायनसला मायनसच राहील इथं काय राहील प्लस मायनस मायनस होईल इथे -325
325 इथपर्यंत. मग आता वजा 325 आणि वजा 66 याची जर बेरीज केली, कारण मायनस मायनस दोन्ही ठिकाणी साइन सारखं आहे, चिन्ह सारखं आहे, त्यामुळे बेरीज होईल. पण बेरीज केल्यानंतर साइन काय मिळणार आहे तुम्हाला, तर वजाच. मग वजा 325 आणि 66 याची बेरीज किती येईल, 391. कुठल्या पर्यायामध्ये -391 आहे, तर पर्याय क्रमांक ए या पर्यायामध्ये -391 हे उत्तर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच असणार. या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6वा बघा. रोमन आकड्यावरती हा प्रश्न आहे. रोमन आकड्यावरती आता तुम्हाला थोडक्यात सांगतो, की रोमन आकड्यामध्ये याला 1 म्हटलं जातं, याला 5 म्हटलं जातं, याला 10 म्हटलं जातं, याला 50 म्हटलं जातं, त्याला 100 म्हटलं जातं, त्याला 500 आणि यमला 1000 म्हटलं जातं. एवढी तुम्हाला एक सध्याची बेसिक माहिती देतो. ज्यावेळेस मी तो पूर्ण टॉपिक घेईल त्यावेळेस तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करेल. तर एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिलेलं आहे 10, 10, 5 आणि 3, 8. म्हणजे किती होईल? 10 आणि 10 20 आणि 5 25 आणि 3 28. म्हणजे हे झालं पहिल्या कंसातलं 28 वजा. आता इथे 1 आणि 5 6 असं आहे का? नाही. तर लक्षात घ्या, ही 5 मोठी संख्या आहे 1 पेक्षा. ही जर इथं लिहिली तर याला 5 अधिक 1 होईल. हे बरोबर 6 लिहिता येईल. पण 5 बी आणि त्याच्या अगोदर जर आयचं साइन लिहिलं, म्हणजे 1चं जर साइन लिहिलं, तर याचा अर्थ होतो 5 वजा 1 बरोबर 4. 5 वजा 1 बरोबर 4. मग इथे काय होईल? हे काय आहे? 4 आहे. मग 28 वजा 4 कंसामध्ये येईल आणि बाहेर काय -1, 2, 3 मग -3. आता 28 वजा 4 बरोबर किती होतील? तर 24. 28 वजा 4 बरोबर किती? 24 वजा 3. 24 मधनं पुन्हा 3 गेले तर किती उत्तर येईल? तर उत्तर येणार आहे मित्रांनो 21. आता हे 21 रोमन आकड्यात कसं लिहायचं? 10, 10 आणि 1 11. मग 10 साठी कुठलं साइन आहे? तर x सारखं साइन आहे. मग हे 10, हे 10 आणि हा 1. हे किती झाले? 21. पर्याय क्रमांक कुठल्या याच्यामध्ये हा पर्याय आहे? पर्याय क्रमांक डी यामध्ये आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्या पद्धतीने हे प्रश्न पूर्ण टॉपिक मी एकदा व्यवस्थित घेणार आहे रोमन आकड्यावरती. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7वा. खालीलपैकी योग्य जोडी ओळख. हा घातांकावरचा प्रश्न आहे पूर्णपणे. त्याच्यावरती याचे काही नियम असतात. हे नियम जर तुम्हाला माहीत असतील तर प्रश्न अगदी सोपा आहे. बघा लक्षात घ्या. अयोग्य जोडी ओळखायला सांगितली, म्हणजे चुकीची जोडी ओळखा सांगितली. इथं काय दिलंय? ए चा 0वा घात बरोबर काय आहे? ए. तर लक्षात घ्या, कुठल्याही संख्येचा 0वा घात, ए चा 0वा घात बरोबर ए दिलंय, पण इथे उत्तर काय यायला पाहिजे होतं? 1 यायला पाहिजे होतं. 1000चा 0वा घात, 1000चा 0वा घात बरोबर किती येणार आहे? उत्तर 1. नेहमी लक्षात, कोणत्याही संख्येचा 0वा घात त्याचं उत्तर काय येतं? 1 येतं. पण इथं उत्तर काय दिलं? ए दिलं. त्यामुळे हा पहिला जो हे आहे, अयोग्य जोडी कुठली आहे? तर पर्याय क्रमांक ए हे आहे. आता बघा, दुसऱ्या ह्या बरोबर जोड्या कशा आहेत ते सांगतो. बी पर्यायामध्ये काय दिलं? पाया काय आहे? ए चा एक्सवा गुणिले बी चा एक्सवा घात बरोबर काय दिलं कंसात? ए गुणिले बी चा कंसाचा वर्ग. लक्षात घ्या, पाया या ठिकाणी वेगवेगळा जरी असला तरी त्यांचं जर पॉवर किंवा त्यांचा घातांक सारखा असेल तर त्या संख्या आपल्याला कंसात घेता येते, गुणाकारात घेऊन कंसात घेता येते आणि कंसातून त्याला कंसाचं साइन एकदाच देता येतं पॉवरचं. ओके. म्हणजे हे पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक इथं सी म्हणता येईल. पर्याय क्रमांक सी कसा बरोबर आहे ते बघा. हे झालं ए चा एक्सवा घात. आता कुठल्याही संख्येचा गुणाकार व्यस्त करणं म्हणजे काय? तर बरोबर साइनच्या पलीकडे जर त्यावेळेस 1च्या छेदामध्ये ती संख्या नेणे. पण त्यावेळेस होतं काय? ज्यावेळेस गुणाकार व्यस्त एखाद्या घातांकित संख्येचा आपण गुणाकार व्यस्त करतो, तेव्हा 1च्या छेदामध्ये ती संख्या चालल्या जाते. ए चा एक्सवा घात. पण ज्यावेळेस ती भागाकारात जाते तेव्हा तिचं जे काही घातांक आहे, तिच्या घातांकाचं चिन्ह बदलतं. इथे प्लस आहे तर इथे काय होईल? मायनस. मग इथे प्लस होतं, इथे मायनस झालं, म्हणजे ही पण जोडी काय आहे? योग्य आहे. अयोग्य आहे का? नाही. ही पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी बघा मित्रांनो. ए चा एक्स वा घात भागिले ए चा वाय वा घात. याचं उत्तर काय दिलंय त्यांनी? ए चा एक्स वजा वाय वा घात.
आता लक्षात घ्या, पाया समान आहे आणि संख्या जर भागाकारात असतील तर घातांकाची काय होत असते? बेरीज. मग या ठिकाणी घातांक आहे एक्स आणि वाय. पाया इथं समान आहे, भागाकाराचं साइन आहे, त्यामुळे घातांकाची काय झाली? बेरीज. म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. म्हणजे अयोग्य जोडी कुठली आहे? तर अयोग्य जोडी ही फक्त ए चा 0वा घात बरोबर 1. तिथं 1 पाहिजे होतं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं. अपूर्णांकासंदर्भातली सगळी माहिती दिलेली इथं लक्षात घ्या. व्यवहारी अपूर्णांकात वजा हे चिन्ह संपूर्ण अपूर्णांकाचे असते. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. कसं? ते लक्षात घ्या. समजा -3 भागाकारात 5 हे किंवा -3 भागिले 5 किंवा 3 भागिले -5 या तिन्ही ठिकाणी कुठल्याही एका याचं साइन हे नाहीये. हे पूर्ण जे मायनस साइन आहे ते पूर्ण अपूर्णांकाचं आहे. ना ते इथं 3चं आहे, ना ते इथं 5चं आहे, ना ते इथं अर्धा. हे पूर्ण अपूर्णांक या संख्येचं साइन असतं. त्यामुळं हा काय पर्याय क्रमांक 1 आहे, तर हे बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलं? ते अयोग्य पर्याय निवडायला सांगितलं. पण हा तर योग्य आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा. कोणती संख्या भागिले 0? कोणती संख्या भागिले 0 याचं उत्तर काय असतं? अनंत असतं. बरोबर आहे. जर समजा 32 भागिले 0 जर केलं, तर शून्याचा कितीही वेळा जर भाग दिला, तर 32 पर्यंत ते पोहोचूच शकत नाही. मग तो शून्याचाच भाग लागत राहील. म्हणजे याचं उत्तर नेहमी काय येत असतं? अनंत. म्हणजे हा पण पर्याय काय आहे? बरोबर आहे. आपल्याला शोधायचा आहे अयोग्य पर्याय. आता तिसरा पर्याय काय? 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0 असते. बरोबर. आता 0 भागिले कोणतीही संख्या 0 भागिले 25 याचं उत्तर काय असतं नेहमी? 0 भागिले कोणती संख्या बरोबर 0 आतला भाग तिथपर्यंत भाग जात नाही. 25 ही संख्या शून्यापेक्षा मोठी. मग आपण काय करतो? शून्याचा भाग देतो. मग हे प्रत्येक कितीही वेळा जर तुम्ही शून्याचा भाग दिला तरी 25 पेक्षा मोठी संख्या होणारच नाही तयार. त्यामुळे त्याचं उत्तर काय येतं? शून्याचाच भाग तुम्हाला शेवटपर्यंत द्यावा लागेल. म्हणून कोणती संख्या भागिले 0 याचं उत्तर नेहमी काय असणार आहे? 0. म्हणजे पर्याय क्रमांक सी सुद्धा काय असणार आहे? योग्य पर्याय आहे. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला बघावं लागेल. 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. हा पर्याय मात्र चुकीचा आहे. कशामुळे चुकीचा आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त जे काही अपूर्णांक असतात त्यांची बेरीज किंवा वजाबाकी हा मसावी पद्धतीने कन्फ्यूज व्हायचं नाही. बऱ्याचदा विद्यार्थी इथे मसावी आणि लसावी याच्यातला फरक विसरून जातात आणि त्याला पण कन्फ्यूज होतात. इथे मसावी न करता लसावी पाहिजे होतं उत्तर. उत्तर काय पाहिजे होतं? मसावी उत्तर पाहिजे. लसावी उत्तर पाहिजे होतं. लक्षात घ्या. 2/3 अधिक 3/4 अधिक 4/5 यांचं जे काही उत्तर आपल्याला काढायचं होतं, यांचं हे 3 अपूर्णांक आहे. ते मसावी पद्धतीने काढणार का? तर नाही. याचं उत्तर आपल्याला बेरीज कशाने कोणत्या पद्धतीने करावी लागेल? लसावी पद्धतीने छेदाचा लसावी घेऊन आपल्याला याची बेरीज करावी लागते. म्हणून इथे मसावी दिलंय म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे विधान काय आहे? अयोग्य विधान आहे. त्यामुळे उत्तर आपलं हे जरी अयोग्य असलं तर उत्तर काय आहे आपलं? पर्याय क्रमांक डी. कळालं? हे नियम थोडेसे लक्षात असू दे. ओके. प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो काय दिलंय? 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागाकारात काय आहे? तर 0.0009 म्हणजे अंशामध्ये जर विचार केला तर दशांशानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 6 अंक दशांशानंतर आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये 1, 2, 3, 4 मग यांचे जर दशांशानंतरचे अंक जर समान करायचे असतील तर आपल्याला छेदामध्ये किती कमी आहे? 2. तर मग छेदामध्ये 2 शून्य या संख्येवरती वाढवावं लागेल. मग इथे काय देईल आपण उत्तर लिहिताना 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागाकारात काय लिहिणार? 0.0009 इथे 4 आहे, इथे 6 आहे. मग इथे आपल्याला 2 शून्य वाढवायचे. मग 2 शून्य वाढवायचे म्हटल्यावर 1 वरती 2 शून्य सुद्धा तुम्ही वाढवू शकता. आता जर दशांश नाही असं गृहीत धरून ज्यावेळेस तुम्ही सोडवता त्यावेळेस तुमच्या उत्तरापर्यंत तुम्हाला लवकर पोहोचता येते. मग आता दशांश सगळे समान केले त्यामुळे फक्त आपण संख्या लिहून घ्यायच्या आहे. 9 गुणिले 9 गुणिले 9 भागाकारात काय येईल? तर 9
गुणिले 100. ओके. मग आता 9 गुणिले 9 भागिले 9 काय होईल? कट होते. 9 एक 9, 9 एक 9. इथे काय राहील? 9 9 81. 81 भागिले 100. आता कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 1 वर जेवढे शून्य असतील उत्तरात दशांश हा डावीकडे तेवढे अंक सरकतो. मग 0 उत्तर काय येईल? 0.81 एवढं तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण अपूर्णांक शिकू त्यावेळेस दशांश अपूर्णांकाचा जो काही पार्ट आहे त्यामध्ये हे सगळं व्यवस्थित शिकता येईल. प्रश्न क्रमांक 10वा पहा. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो. दुसऱ्या नळाने बाथटब 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल? अगदी सोपा प्रश्न आहे. इथे एकतर तुम्ही x गुणिले y भागिले x अधिक y या पद्धतीने सोडू शकता, पण ही पद्धत प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. एवढ्या प्रश्नापुरतच ते मर्यादित असतं. पहिला नळ दुसरा नळ म्हणजे 3 गुणिले 6 भागिले 3 अधिक 6 बरोबर किती होईल? 9. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 दुने 6 म्हणजे 2 मिनिट लागणार आहे. पर्याय क्रमांक 2. पण याला जर लसावी पद्धतीने तुम्हाला सोडवायचं तर हा झाला पहिला नळ, हा झाला दुसरा नळ. पहिल्या नळाने 3 मिनिटात भरतंय, दुसऱ्या नळाने तो बाथटब 6 मिनिटात भरतो. यांचा लसावी किती येईल? 6. एकूण काम किती आहे आता? तर 6 लिटर पाणी त्या बाथटबमध्ये टाकायचं. पहिल्या नळाची 3 मिनिट लागतंय. याचा अर्थ त्याची क्षमता किती? एका मिनिटाला 2 लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकतो. एका मिनिटाला 2 तर 3 मिनिटाला 6. याची काय 6 मिनिटात भरतो याचा अर्थ याची कार्यक्षमता किती आहे? 1. मग आता दोघांनी मिळून दोन्ही नळ जर चालू ठेवले तर काय आहे तुमचं? पहिला नळ अधिक दुसरा नळ. ज्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागेल असं काढायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? एकूण काम काय तर पाणी भरणे भागिले एकूण कार्यक्षमता. तर दोघांनी मिळून आहे तर दोघांची कार्यक्षमता किती आहे? 3. दोघांची कार्यक्षमता 3 असणार. मग पहिला नळ अधिक दुसरा नळ यांनी किती काम करायचंय? 6 लिटर पाणी भरण्याचं. कितीच्या कार्यक्षमतेने? तर 3च्या कार्यक्षमतेने. मग 3 एक 3, 3 दुने 6. उत्तर किती येईल? 2 मिनिट एवढं उत्तर येणार आहे. या पद्धतीने तुम्ही सोडवलं की पुढचे जे काही हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे ते पण तुम्हाला सॉल्व्ह करण्याला अडचण येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 बघू. काम काळावरतीच आहे आणि सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या. काय सांगितलं की 8 मजूर रोज 4 तास काम करून 10 दिवसात ते एक काम पूर्ण करतात. आता तेच काम आहे. तेच काम काय सांगितलंय? मग इथं काय करतो आपण? बरोबरीत घेतो. पुढचे लोक काय करतात? तेच काम करतात. तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात? म्हणजे आपल्याला दिवस काढायचे, डेज विचारलेले आहे. मग इथे तुम्हाला बघा दिवस काढायचे म्हणजे ह्यात 20 गुणिले 4 हे भागाकारात येतील. मग इकडे घेण्यापेक्षा इथल्या इथं जर भाग दिला, बघा 10 एके 10, 10 दुने 20, 4 एक 4, 4 एक 4. या 2 ने जर भाग दिला 8ला, बे एक बे, बे चोक 8. म्हणजे काय राहील? 4 दिवसामध्ये 20 मजूर 4 तास काम करून 4 दिवसामध्ये तेच काम पूर्ण करतील. जे काम 8 मजूर 4 तास काम करून 10 दिवसात संपवतील. ओके. या पद्धतीने प्रश्न सोडवायचा. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा राईट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12वा बघा. ए, बी, सी, डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न सरासरी दिली आहे आणि 48,000 रुपये ते मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये दिले चौघा जणांचं. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर, आता इथे उत्पन्नाचे गुणोत्तर जे सरासरीचं गुणोत्तर दिलं, उत्पन्नाचे सरासरी गुणोत्तर दिलेले चौघांचं 5, 5 9 4 2. तर सी चे उत्पन्न किती असं आपल्याला प्रश्न विचारलं. सी चे उत्पन्न, सीचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 4. आता एक लक्षात घ्या, 4 लोक आहेत त्यांची सरासरी किती आहे? 4 लोक आहेत त्यांची सरासरी आहे महिन्याची 48,000 रुपये. मग 4 गुणिले 48 हे काय झालं? त्यांचं एकूण उत्पन्न. बरोबर. एकूण उत्पन्न आणि त्यांच्या एकूण उत्पन्नाची गुणोत्तर किती आहे? एकूण गुणोत्तर किती? उत्पन्नाचे एकूण गुणोत्तर त्यांचं आहे 5 अधिक 9, 14, 14 अधिक 4 18, 18 अधिक 2 20. मग 20 हे गुणोत्तर आहे आणि एकूण उत्पन्नाचं, आणि एकूण उत्पन्न चौघा जणांचं किती आहे? 4 गुणिले 48,000. तर किती होईल? 1,92,000 एवढं त्याचं
त्यांचं चौघांचं उत्पन्न आहे. ओके. मग 20 गुणोत्तराची व्हॅल्यू जर 1,92,000 असेल तर सीचं उत्पन्न विचारलं. सीचं गुणोत्तर किती आहे पहिले तर 4. तर 4 गुणोत्तराची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग 20 ची व्हॅल्यू एवढी आहे तर 4 ची व्हॅल्यू किती? तर इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा उत्तर मिळणार आहे. मग एक्स बरोबर इथे सोडू. एक्स बरोबर काय येईल? 1,92,000 गुणिले हे 4 तिकडं मल्टिप्लिकेशन भागिले 20. मग 4 एक 4, 4 पंचे 20. त्या 5 ने आता 1,92,000 ला भाग देतो. 5 एक 5 म्हणजे विषय संपला छेदामधला. 5 एक 5, 5 त्रिक 15. 19 मधून 15 गेले 4 उरतील, 42 झाले. 5 8 40. खाली किती उरतील? 2. 20 झाले. 5 चोक 20. हे 2 शून्य ॲज इट इज. म्हणजे 38,400 एवढं काय असणार आहे? सीचं एकट्याचं उत्पन्न असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर. काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत चला. प्रश्न व्हिडिओ पॉज करून अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करत चला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13वा बघा. एका दुकानदाराने 40 दिवसात 1200 रुपये सरासरी माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसामध्ये सरासरी 1000 रुपयाचा माल विकला व तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? बघा लक्षात घ्या. त्यांनी एकूण 40 दिवस काम केलं. 40 दिवसामध्ये त्यांनी सरासरी 40 दिवसाची सरासरी त्याची 1200 रुपये. प्रत्येक दिवशी त्यांनी समजा 1200 रुपयेचा माल विकला. तर एकूण 40 दिवस विकले. तर एकूण त्याची विक्री किती असेल? हे 3 शून्य तर जशाच तसे. 12 चोक 48. 12 चोक काय? 48 आणि 3 शून्य जशाच तसे म्हणजे 48,000 रुपयाचा त्यांनी 40 दिवसामध्ये माल विकलेला आहे. त्याने सांगितलं काय की पहिल्या 30 दिवसामध्ये त्याची सरासरी विक्री होती 1000 रुपये. दर दिवशी जर तो 1000 रुपयाची विक्री करत असेल, दर दिवशी 1000 रुपये. 30 दिवसात तो किती विक्री करेल? लक्षात. 30 दिवसामध्ये दर दिवशीचे 1000 रुपये. तर 30 गुणिले 1000 बरोबर किती? तर 30,000 रुपयाची त्यांनी विक्री केलेली असते पहिल्या 30 दिवसात. विचारलं काय? तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? बघा त्यांनी टोटल 40 दिवसामध्ये 48,000 रुपयाचा माल विकला. पहिल्या 30 दिवसामध्ये त्यांनी सरासरी 1000च्या सरासरीने 30,000चा माल विकला. मग 48,000तून जर 30,000 वजा केले तर 18,000 उरतात. हे कधी विकले त्यांनी? शेवटच्या 10 दिवसामध्ये. विचारलंय काय? तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? तर एकूण विक्री त्याची किती असणार आहे? 18,000 रुपये. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. जर तुम्हाला विचारलं असतं की शेवटच्या 10 दिवसात त्याची सरासरी किती? तर त्याचं एकूण उत्पन्न तुमच्याकडे होतं शेवटच्या 10 दिवसाचा माल विक्री 18,000ची. किती दिवसासाठी विचारलं? 10 दिवसात. 10 ने जर याला भाग दिला असता तर सरासरी त्याची किती आली असती? विक्री 1800 रुपये आली असती. 18,000ला 10 ने भाग दिला असता. तर तुम्हाला विचारलं त्याची शेवटच्या 10 दिवसाची एकूण विक्री किती? तर ती आहे 18,000 रुपये एवढी. ओके. प्रश्न क्रमांक 14वा पहा. मागील वर्षी 16 रुपये किलो 46 रुपये किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट किती? घट तर झालेली आहे. 46 ची साखर 43. प्रश्न सोपा आहे. शेकडा घट विचारली बघा. 46 रुपये भाव होता मागच्या वर्षी. ह्या वर्षी किती मिळतो? 43 रुपये. किंमत तर कमी झाली. कितीने कमी झाली? 46 वरून 43 मिळतो. 3 रुपये कमी झाली. आता 3 रुपये कमी झाली आहे. तेव्हा 43 रुपये भाव झाला. मग 3 रुपये कशावर कमी झाले? 46 वरती जेव्हा 3 रुपये कमी झाले, तेव्हा ती 43 रुपये भाव झाला. मग कमी कशावर आली आहे? 46 रुपयावर. ज्याच्यावरती कमी आली ती छेदामध्ये आपण घेतली. मग 46 रुपयावर 3 रुपयाची कमी. तर त्यांनी विचारलं की शेकडा नफा किती? शेकडा तोटा किती? किंवा शेकडा घट किती? तर म्हणजेच काय? तर 100 वरती किती घट? 46 वर 3, 100 वरती किती? सोडवा. सोपं आहे. 3 इथं जर भाग दिला 2 ने 100 ला भाग दिला 2 ने तर 50 दुने 100. 2 ने भाग दिला 23 दुने 46. मग आता अंशात काय राहिलं? 3 गुणिले 50 बरोबर किती होईल? 150 भागिले किती? 23. 150 ला 23 ने भाग द्यायचा आहे. मग 23 चा पाढा येतो तर म्हणा 23 एक 23. 23 आठे सॉरी 23 पाचे 115. 23 सख 138. 23 सख किती होतील? 138.
150 मधनं 138 गेले तर खाली किती उरतील? 12 उरतील. 12 उरतील, भाग जातो का? नाही जात. मग इथे दशांश पॉइंट देऊन इथे 0 घेतला. आता 120 झाले. 23 ने 120 ला भाग दिला. 23 पाचे 115. 23 पाचे 115. 120 मधनं 115 गेले. 5 उरणार आहे. मग 5 उरले, भाग जात नाही. मग काय करणार? इथे 0 वाढवला. 23 एक 23, 23 दुने 46. म्हणजे 6.52% घट झालेली. किती पॉईंट? 6.52% साखरेच्या भावामध्ये घट झालेली. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे बघा. या पद्धतीने थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये जर स्पीड असेल तर तुमच्या चुका कमी होतील. पाडेपाठ असतील तर आणखी तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रांनो. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयामध्ये 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती किंवा विद्यार्थी किती टक्के आहेत? तर असा प्रश्न सोडवताना काय करावं लागतं की पहिल्या विषयात म्हणजे इतिहासात उत्तीर्ण झालेले किती टक्के? 80% अधिक दुसऱ्या विषय म्हणजे इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहे? तर 65%. पहिला विषय अधिक दुसरा विषय वजा याच्यातून काय करायचं की दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले. मग इथे तुम्हाला एकक काय करावं लागेल? पास, इथे पण पास आणि वजा दोन्ही विषयात काय करणार आहे? इथे पण पास. मग दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले? तर 72. मग 80 अधिक 165. 80 अधिक 65 बरोबर किती होतील? 145. आता 145 मधून वजा जर केले 72%. किती केले? 72 वजा केले. तर किती उरतील? 5 मधून 2 गेले, खाली किती उरतील? 3. 14 मधून 7 गेले, खाली उरतील 7. म्हणजे 73% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता 100% विद्यार्थी असतील, त्यापैकी 73% जर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असतील, तर 100 वजा 73 केले तर आपल्याला अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या विचारलेली. मग अनुत्तीर्ण विद्यार्थी किती असणार आहे? 100 वजा 73 म्हणजे 27% विद्यार्थी अनुत्तीर्ण असणारे. पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं राईट आन्सर. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात. तर त्याच्याकडे विक्री आधी किती पेरू होते? त्याच्याकडे विक्री आधी किती पेरू होते? असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, समजा विक्री आधी त्याच्याकडे 100% पेरू होते, बरोबर. त्याच्यामुळे पैकी तो काय करतोय? 60% पेरू विकतो. 60% पेरू. आता 100% पेरू होते, 60% विकले. तर शिल्लक किती राहणार आहे? तर शिल्लक राहणार आहे मित्रांनो 40%. शिल्लक किती राहणार आहे? 40%. पण प्रश्न म्हणतो काय की 40% नाही राहिले. 780 पेरू त्याच्याकडे शिल्लक राहिलेले. मग हे 40% कुणाला रिप्रेझेंट करतात? तर 780 ला रिप्रेझेंट करतात. मग तुम्हाला 100% त्यांनी काय विचारलं की विक्री आधी 100% पेड होते. मग विक्री आधी किती? 40% बरोबर जर 780 असतील तर 100% बरोबर पेरूंची संख्या किती? तर ती एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. मग काय करणार? एक्स बरोबर 100 गुणिले 780 भागाकारात किती येतील? तर 40. भागाकारात किती येतील? 40. मग आता 0 जर इथे कमी केला आणि इथे 4 ने भाग दिला 100ला तर 25 चा भाग जाईल. आता इथं x ची व्हॅल्यू काढायची म्हणजेच विक्री आधीची त्याच्याकडची पेरूची संख्या काढायची. म्हणजे 25 गुणिले 78. 25 गुणिले 78. 25 आठे किती होतील? 200. हातचे किती येतील? 20. 25 साते 175 आणि 20 किती? 195. 195 म्हणजे त्याच्याकडे विक्री अगोदर किती पेरू होते? 1950. 1950. पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचं राईट आन्सर. कळालं? हा सोपा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो. अमितने 6,500 रुपयाला खरेदी केलेला परफ्यूम 8,100 रुपयाला विकला. तर त्याचा शेकडा नफा किती? बघा. केवढ्याला खरेदी केला? 6,500 रुपयाला एक परफ्यूम त्याने खरेदी केला आणि तो विकला समोर किती? 8,100 रुपयाला. एवढं तर नक्की आहे.
आता 6,500 रुपयाची वस्तू 8,100 रुपयाला विकली तर साहजिकच आहे नफा झालाय त्याला 1,600 रुपये. पण हा काय आहे नफा प्रत्यक्ष नफा आहे. त्याला काय म्हणतात प्रत्यक्ष नफा. विक्री किंमत आणि खरेदी किंमत याच्यामधला जो डिफरन्स असतो त्याला प्रत्यक्ष नफा किंवा तोटा. आता विक्रीपेक्षा खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे तर इथे नफा झाला. पण याला प्रत्यक्ष नफा तो कशावरती झालाय 6,500 रुपयावरती 1,600 रुपये नफा झाला तेव्हा त्याला मिळाले पैसे 8,100 म्हणून 6,500 छेदामध्ये लिहिले. 6,500 वरती जर 1,600 रुपये नफा होत असेल तर त्यांनी शेकडा नफा विचारला म्हणजे 100 वरती किती नफा होतोय प्रत्येक 100 मागे असं त्यांनी विचारलं. मग इथं हे 2 शून्याने हे 2 शून्य कमी होतील. 5ने भाग जर दिला तर 13 पाचे 65 बरोबर. 5ने भाग दिला 5 दुने 10 आणि 0. 16 गुणिले 20 यांचा जर गुणाकार केला 16 गुणिले 20 16 दुने 32 आणि 0 जशाच तसं भागिले काय असणार आहे 13. 320 भागिले किती 13 याचं उत्तर काढा. आता 13 ने भाग द्या 13 एक 13 13 दुने 24 32 मधनं 26 गेले आता किती उरतील खाली 6. आता 60 बनले 13 ने भाग द्या 13 एक 13 13 चोक काय होईल तर 52 13 चोक 52 आता इथे किती उरतील 8 उरतील 8ला 13 ने भाग जातो का नाही जात मग इथे जर दशांश घेतला तर इथे आपल्याला शून्य घ्यायचा अधिकार येतो. आता द्या भाग 13 एक 13 13 सख किती होईल 78 13 सख 78 आता खाली उरले 78 गेले 80 मधनं तर 2 उरतील आणि 0 दिला तर 20 होतील 13 एक 13 म्हणजे 24.61% नफा काय झालेला आहे अमितला या व्यवहारामध्ये झालेला आहे. ओके शेकडा नफा किती असेल त्याचा 24.61% एवढा त्याचा नफा असणार. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. एका दुकानदाराने एक टेबल 4,700 रुपयाला विकला तर टेबलची दर्शनी किंमत 5,900 रुपये. दर्शनी म्हणजे काय तर छापील किंमत 5,900 रुपये असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली घेणाऱ्याला किती टक्के सूट मिळाली म्हणजे प्रत्येक 100 मागे किती रुपये कमी मिळालेले. तर बघा 5,900 रुपयाचा 5,900 रुपयाची जी काही वस्तू टेबल होता तो विकला केवढ्याला 4,700 रुपयाला. साहजिकच आहे 5,900च्या ऐवजी 4,700 विकला तर सूट कितीची मिळाली त्या ग्राहकाला 1,200 रुपयाची सूट मिळाली. पण ही सूट 100 वरती मिळाली का नाही ही सूट मिळालेली त्याला 5,900 रुपयावरती. मग जर 5,900 रुपयावरती 1,200 रुपयाची सूट आहे तर आता विचारलंय की 100 वरती किती त्याला सूट किती टक्के मिळाली हे बघ किती टक्के मिळाली म्हणून गुणिले 100 केलं. मग या 2 शून्याने 2 शून्य सॉरी 2 शून्याने 2 शून्य 2 शून्याने 2 शून्य कॅन्सल झाले. अंशात काय राहिलं 1,200 गुणिले 100 किंवा 1,200 भागिले 59. मग इथे लिहितो 1,200 भागिले 59. 59 ने 1,200ला जर भाग दिला तर 59 एक 59 59 दुने 118 होईल. 59 एक 59 59 दुने 118 ओके खाली किती उरतील 120 मधनं 118 गेले 2 उरले. तर वरून 0 घेतला. आता 59 ने 20 ला भाग जाईल का तर नाही जाणार. मग शून्याचा भाग तुम्हाला द्यावा लागेल. मग इथे शून्याचा भाग दिला. आता 20 पुन्हा 20 आहे. मग आता इथे 20 ला भाग जाते म्हणून इथे दशांश घेतला आणि इथे काय केलं आपण एक शून्य वाढवला. आता हे झाले 200. मग जर 59 ने जर 200 ला भाग दिला 200 पर्यंत पाडा म्हटलं आपण 59चा तर 3 वेळेस म्हणावं लागेल. बघा 60चा जर म्हटलं की 60 एक 60 60 2 120 60 त्रिक 180 3 वेळा म्हणतो तर 1 ने कमी आहे म्हणून 3 कमी करा 177 मग 177 पर्यंतचा भाग जाईल. 59 त्रिक 177 200 मधून 177 गेले तर खाली किती उरतील 23. आता भाग जाणार नाही म्हणून पुन्हा एकदा एक शून्य वाढवला आणि इथे 59 चोक जर विचार केला तर 236 होती 236 मोठी संख्या मग 3चाच भाग जाईल 59 त्रिक पुन्हा 177 म्हणजे 20.3% एवढी सूट त्या ग्राहकाला या व्यवहारामध्ये मिळालेली किंवा ते टेबल खरेदी करताना मिळालेली. या पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पर्याय क्रमांक सी ही या प्रश्नाचा राईट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19 संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक दिलाय 32 गुणोत्तर दिलंय 7:5
तर संजयचे वजन विचारले. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, हे झाले संजय आणि हा झाला विवेक. हे दोघं यांचे गुणोत्तर किती दिले? 7 तास 5 दिले. तुम्हाला प्रश्नामध्ये गुणोत्तर देऊन त्यांच्या वजनाची बेरीज दिली असेल तर गुणोत्तराची बेरीज करा. वजनाचा फरक दिला किंवा वजाबाकी दिली तर तुम्हाला इथे वजाबाकी करावं लागेल, फरक घ्यावा लागेल. मग इथे त्यांच्या वजनातील फरक काय दिलाय? 32 किलो दिलेला आहे. मग आणि त्यांच्या प्रत्यक्ष गुणोत्तरातला फरक किती आहे? तर 2चा. मग 2चा फरक गुणोत्तरात असेल तर वजनात किती फरक दिलाय? 32. मग 2 गुणोत्तराची व्हॅल्यू जर 32 असेल तर एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती? 32 भागिले 2 बरोबर किती? तर 16. एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? ही मिळाली 16. मग आता तुम्हाला तर वजन विचारलंय संजयचे. संजयचं काय गुणोत्तर किती दिलंय वजनाचं? 7 दिलेलं आहे. मग हे दिलेले 7. मग इथं एका गुणोत्तराची व्हॅल्यू तुमच्याकडे 16 आहे. गुणिले त्याचं गुणोत्तर किती आहे? 7 आहे. 16 गुणिले 7 जर केलं तुम्ही तर उत्तर किती मिळाले? 1696. 16 7 1200 म्हणजे 112. हे काय झालं? संजयचं वजन झालं 112 केजी. ओके. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर. कळालं? आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. अगदी सोपा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त काही करण्यासारखं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती फक्त चहा पितात. 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात आणि इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? कॉफी पिणार. बघा त्यांनी 3 पार्टमध्ये त्या कुटुंबातील व्यक्ती डिवाइड केलेले. एकूण व्यक्ती किती आहे? तर 14. फक्त चहा पिणारे किती व्यक्ती दिले? तर दिले ते 5. इथं काय? चहा प्लस कॉफी. हे दोन्ही पिणारे किती व्यक्ती आहे? तर 8 आहे. आणि फक्त कॉफी पिणारे किती व्यक्ती ते आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं नाही. ते आपल्याला शोधायचं. मग चहा पिणारे जर 5 व्यक्ती आहे आणि चहा व कॉफी हे जे चहा पितात ना, हे कॉफीला हात लावत नाही. पण याच्यातले जे हे 8 लोक आहे, हे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. मग एकूण व्यक्ती आहे 14. त्याच्यापैकी 5 जण चहा पितात. 8 जण असे आहेत की ते चहा पितात आणि सोबत सोबत कॉफी पण पितात. मग 5 आणि 8 अधिक किती होतील? 13. जर या 14 मधनं हे 13 दोन्ही वजा केले तर तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे? फक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचं उत्तर मिळणार. 14 वजा 13 बरोबर किती? तर 1. म्हणजे फक्त कॉफी पिणारे व्यक्ती किती असणार इथं? त्या कुटुंबात 1 व्यक्ती. मग लक्षात घ्या. तर विचारलंय काय? त्या तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? त्यांनी कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या तुम्हाला विचारलेली. मग इथे तर ऑलरेडी चहा हे 8 लोक चहा पण पितात, कॉफी पण पितात. मग कॉफी पिणाऱ्यामध्ये हे 8 मोडणारच आहे. मग हे 8 लोक चहा, कॉफी पितात प्लस हा फक्त एकटा कॉफी पितो म्हणजे 8 अधिक 1 बरोबर एकूण किती लोक कॉफी पितात? तर 9 लोक कॉफी पिणारे लोक आहेत. किती लोक आहेत? 9 लोक. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा राईट आन्सर. ओके. चला प्रश्न क्रमांक 21 पाहू. दसा दशे काही टक्के दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता? त्याचा सरळ सरळ व्याजाचा दर तुम्हाला काढायला सांगितलं. मग दर बरोबर काय असतं? व्याज किती आलंय? 2400. व्याज गुणिले 100 भागिले काय? तर मुद्दल. मुद्दल किती आहे? 8,000 आणि मुदत किती दिलेली त्यांनी? तर 5 वर्ष. सोडवा. वरच्या अंशातले हे 2 शून्य, हे 2 शून्य कमी झाले. हा 1 शून्य, हा 1 शून्य कमी झाला. म्हणजे इथे राहिले 8 गुणिले 5. 8 ने 24 ला भाग द्या. 8 एके 8, 8 त्रिक 24, 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर किती असणार आहे? 6. म्हणजे व्याजाचा दर किती आहे? तर 6% व्याजाचा दर आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 कंसामध्ये 0.17 चा घन म्हणजे कंसाचा घन दिलेला आहे. या एखाद्या संख्येचा आपण घन कधी करतो? समजा ए चा घन करायचा आपल्याला तर त्याचा अर्थ काय होतो की ती संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार करायचा. म्हणजे ए गुणिले ए हे 3 वेळा ती गुणाकारात आली पाहिजे. मग इथे सुद्धा काय करावं लागणार आहे? 0.17 हे 3 वेळा गुणाकारात घ्यावं लागेल. घ्या बघा 0.17 गुणिले 0.17 गुणिले 0.17
याचा गुणाकार तुम्हाला करावा लागणार. आता जर ज्यावेळेस तुम्ही याचा गुणाकार कराल, तर पर्याय याच्यामध्ये उत्तर तुमचं तिथंच आहे. 17चा जो काही घन असतो तो 4913 असतो. पण ज्यावेळेस तुम्ही इथं हे गुणाकार कराल, तर गुणाकाराचा नियम काय म्हणतो, की दशांशानंतर जेवढे अंक असतील गुणाकार करताना, तेवढं उत्तरात दशांश हा डावीकडे सरकतो. मग इथे दशांशानंतर किती अंक आहे? याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे. एकूण अंक किती झाले? 6. एकूण अंक 6 झाले. मग उत्तर काय आलं? असं उत्तर शोधा, की ज्याच्यामध्ये दशांशानंतर 6 अंक असतील आणि ज्याचं उत्तर 4913 पैकी आहे. आता लक्षात घ्या, इथे 4 अंक आहे, म्हणजे हे उत्तर नाहीये आपलं. इथे 5 अंक आहे, हे पण उत्तर नाहीये. इथे दशांशानंतर 2, 4, 6 हे उत्तर आपलं असणार आहे. इथे पण दशांशानंतर 3 म्हणजे हे पण उत्तर नाही. या पद्धतीने 17 गुणिले 0.17 गुणिले 0.17 गुणिले 0.17 याचं उत्तर 0.004913 एवढं त्याचं उत्तर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न सोपा होता, कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न होता थोडासा. ठीक. त्यानंतर पुढचा प्रश्न 23वा. बघा, वर्गमुळात काय दिलं, की 0.0289 याचं काय काढायचं तुम्हाला? वर्गमूळ काढायचं. आता वर्गमूळ काढायचे तुम्हाला दिसतंय, की ह्या 17चा वर्ग आहे. म्हणजे याचं वर्गमूळ काय निघणार आहे? 17. पण ज्यावेळेस वर्गमुळात दशांशानंतर जेवढे अंक असतात, दशांशाच्या नंतर जेवढे अंक असतात, त्यावेळेस वर्गमूळ काढतो ना, तर त्या उत्तरात ते दशांशानंतरचे जेवढे अंक आहेत, ते निमपट होतात. ते किती होता? निमपट होता. मग लक्षात घ्या, की इथं उत्तर तर तुमचं 17 येणार. दशांशानंतर इथं अंक किती आहे? 4. मग आता 4ला मग निमपट होता म्हणजे त्याला भाग द्या 2 ने, तर निमपट म्हणजे 2 ने भाग द्यायचे. तर दशांशानंतर 2 अंक असले पाहिजे उत्तरात. मग इथे तर उत्तर तुमचं 17 येणार आहे. मग दशांश 2 अंक डावीकडे 1 आणि 2. मग इथं दशांश येईल. उत्तर काय येईल तुमचं? 0.17 किंवा 0.17 हे तुमचं उत्तर आलेलं. मग पर्याय क्रमांक कुठला? कुठल्या पर्यायात आहे 0.17? तर पर्याय क्रमांक ए याच्यामध्ये तुम्हाला 0.17 हे उत्तर बघायला भेटेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. हां, हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन असेल किंवा थोडासा वेगळा असेल. याचं एक टॉपिक स्पेशल आपण घेणार आहोत. इथे काय विचारलं आपल्याला, की संख्या दिल्यात काही आणि या सामग्रीचे मध्यक काढा असे म्हटले. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि सरासरी काढण्याचा प्रयत्न करतात मध्यकमध्ये. पण हे पूर्णपणे वेगळं आहे. हे सरासरीचा काही अंशी मिळतं-जुळतं जरी असलं तरी त्याचं सरासरीनुसार तुम्ही उत्तर काढू शकत नाही. मग इथं उत्तर काढायचं कसं? तर लक्षात घ्या. ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत, याचं मध्यक ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल, तर त्यावेळेस चढत्या किंवा उतरत्या याने तुम्हाला ते लिहायचे. शक्यतो चढत्या क्रमाने संख्या लिहून घ्या. सर्वात छोटी संख्या कोणती मग? 43. त्यानंतर कुठली आहे? 45. त्यानंतर कुठली आहे? तर 49. त्यानंतर कुठली आहे? तर 53 आहे. त्यानंतर 53 आहे. त्यानंतर तुमची संख्या आहे 57. ओके. त्यानंतर आहे 57, त्यानंतर आहे 62 आणि त्यानंतर आहे 73. आता ज्यावेळेस तुम्ही चढत्या क्रमाने लावाल, तर तुम्हाला मधली संख्या शोधायची. म्हणजे 3 इकडनं ह्या संख्या गेल्या आणि 3 इकडनं या संख्या गेल्या. जरी सरासरी सारखंच काढतो, तरी 53 हे उत्तर यांची बेरीज करून 7 ने भागून 53 उत्तर येणार नाही. जे की इथं तुम्हाला अपेक्षित 53 उत्तर आहे त्या परीक्षार्थी एक्झामिनरला. ठीक आहे? तर याचं उत्तर जी मधली संख्या असणार आहे, ते त्याचं उत्तर असणार. मग उत्तर किती आहे तुमचं? 53. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं राइट आन्सर आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल काय तुम्हाला प्रश्न पडेल, की सर याच्यामध्ये जर 7 संख्या आहे, विषम संख्या आहे म्हणून आपण याला मधली इकडं 3 तिकडं 3 सोडू शकलो. पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या 8 संख्या असतील त्यावेळेस इथं समजा तुम्ही घेतलं 77. आता 8 संख्या झाल्या, तर मधल्या इकडनं 3 आणि इकडनं 3 सोडायचं. इकडनं 3 आणि इकडनं 3 सोडायचं. ह्या 3 सोडून दिल्या, ह्या 3 सोडून दिल्या. या दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज किती होती? 50, 50, 100, 110. 110ला 2 ने भाग द्या. किती उत्तर येईल? 55. हे त्याचं मध्यक असणार आहे. त्यावेळेस समसंख्या असतील, या सगळ्या एकूण दिलेल्या संख्या सम असतील, तेव्हा मध्यक काढताना मधल्या 2 संख्यांची बेरीज भागिले 2. हे याची सरासरी 55 असणार नाही. हे कन्फ्यूज होऊ नका. एकदा तुम्ही वाटल्यास करून बघा. त्याची सरासरी 55 किंवा अगोदरच्या प्रश्नाचं जे या प्रश्नाचं उत्तर जे 53 आलं, त्याची सरासरी 53 वगैरे नाही. हे सरासरी सारखं जरी वाटत असलं तरी हे प्रकार थोडासा वेगळा आहे. ते आपण एकदा समजून घेऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26वा पहा. खालीलपैकी योग्य सूत्र कोणते? योग्य सूत्र विचारलंय. तर म्हणजे काय? तर याचं स्पष्टीकरण हे आहे का? याचं स्पष्टीकरण हे आहे का? याचं उत्तर हे येतं का?
आणि याचं उत्तर हे येतं का, तर त्यांनी योग्य सूत्र विचारलेलं आहे. तर आता एक बघा, इथं कंसाचं ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा अर्थ काय? बघा, पहिलं जर ज्यावेळेस घेतलं आपण ए अधिक बी याचा याचा अर्थ होतो ए अधिक बी एका कंसात, म्हणजे याचा वर्ग म्हणजे काय, तर त्याच संख्येने ह्याच संख्येने याच संख्येला गुणणं. वर्ग करताना आपण तेच करतो ना, 4चा वर्ग म्हणजे काय, 4 गुणिले 4. तर ए अधिक बी याचा गुणाकार, मग आता याचा गुणाकार एवढा येतो का, याचा गुणाकार एवढा येतो का, तर तो आला तर ते उत्तर योग्य आहे, ते सूत्र योग्य आहे. ए गुणिले ए या कंसातल्या दोन्ही संख्येने याला दोन्हीला गुणायचं. ए गुणिले ए एचा वर्ग अधिक ए गुणिले बी काय होईल, ए बी. आता बी गुणिले ए, बी गुणिले ए किंवा ए गुणिले बी एकच, ए बी आणि बी गुणिले बी अधिक बीचा वर्ग. मग इथं होईल काय, तर एचा वर्ग अधिक 2ab, ए बी अधिक ए बी 2ab अधिक बीचा वर्ग. मग इथं आलं का, इथं हे वेगळं आलं आणि हे आन्सर वेगळं आलं. हे योग्य उत्तर आहे. म्हणजे योग्य सूत्र कोणतं, हे नाहीये, हे तुमचं उत्तर नाहीये. त्यानंतर पर्याय क्रमांक बी हे बघूया. बी मध्ये काय दिलं, ए वजा बी चा कंसाचा वर्ग. इथे पण तुम्हाला काय करावं लागेल, ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. आता त्यांचा गुणाकार करा. मग ए गुणिले ए काय होईल, तर ए चा वर्ग, ए गुणिले वजा बी वजा ए बी, वजा बी गुणिले ए वजा ए बी, इथं पण वजा बी काय होईल, अधिक बीचा वर्ग. आता इथे एचा वर्ग आहे जशाच तसं, वजा ए बी अधिक वजा ए बी वजा ए बी यांचं काय होईल, बेरीज होईल, पण चिन्ह वजाचं लागेल. 2 ए बी 2 होती, 2 ए बी अधिक बीचा वर्ग. हे पण त्याचं त्या याच्यासोबत मॅच झालं का, इथे 2 ए बी आहे पण इथे प्लस नाही, इथे मायनस आहे. बी चा वर्ग जो आहे तो मायनस आहे, तो काय पाहिजे होता, प्लस. म्हणजे हे पण काय असणार आहे, तुमचं उत्तर चुकीचं असणार आहे किंवा सूत्र चुकीचं असणार. त्यानंतर तिसरा बघा, इथं पण सेम आहे. याचं उत्तर आपण आत्ताच काढलं, हे निघालं पाहिजे, ए चा वर्ग वजा 2 ए बी अधिक बी चा वर्ग. पण इथं काय उत्तर येतं, की ओके, त्याचं उत्तर बघू. ए चा वर्ग वजा 2 ए बी अधिक बीचा वर्ग अधिक 4 ए बी. आता हे जर लक्षात घेतलं तर इथं काय होईल, एचा वर्ग जशाच तसे आणि ह्या 4 ए बी मधून 2 ए बी जर गेले तर अधिक 2 ए बी अधिक बीचा वर्ग, हे झालं तिसऱ्याचं उत्तर. तर हे पण उत्तर बरोबर येणार नाही. यायला पाहिजे काय, तर हे मायनस, इथे प्लस आलं पण तिथं आपल्याला मायनस पाहिजे. नंबर 4चं उत्तर बघूया. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर काय दिलंय, ए अधिक बी आणि ए वजा बी, ए अधिक बी वजा ए अधिक ए वजा बी. आता लक्षात घ्या, हे बरोबर आहे का, याच्या बरोबरीत आहे का, तर यांनी काय करायचं, या कंसाने या कंसाला गुण, ए गुणिले ए चा वर्ग, ए गुणिले वजा बी वजा ए बी, बी गुणिले ए अधिक ए बी, बी गुणिले वजा बी वजा बीचा वर्ग. इथे काय होईल, ए चा वर्ग वजा ए बी अधिक ए बी, प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. मग इथे कॅन्सल, वजा बीचा वर्ग. म्हणजे ही जी बाजू आहे ए चा वर्ग वजा बीचा वर्ग, हीच बाजू इकडे सुद्धा आली. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे सूत्र सर्वात योग्य, सर्वात नाही, हेच सूत्र फक्त योग्य आहे, बाकीचे सर्व सूत्र चुकीचे आहे. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीने नवी मुंबई पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपर मधले 25 प्रश्नाचे सोल्युशन आपण बघितलेले मित्रांनो. याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं शंकाचं निरसन समाधान करण्यासाठी मी इथं तत्पर आहे. थांबतो इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्र.